नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आपल्या BA द्वितीय वर्षासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी नांदेड च्या अभ्यासक्रमामध्ये कुशल किंवा कौशल्य विकास विद्यार्थ्यांमध्ये फावा च्यासाठी एक एक्स्ट्रा इंटरनल पेपर टाकलेला आहे. या पेपरचं नाव आहे टुरिझम पेपर फर्स्ट स्किल इन्हान्समेंट कोर्स. टुरिझम म्हणजे पर्यटन आणि हा पेपर आपल्या इतिहास या विषयासाठी देण्यात आलेला आहे. सर्वप्रथम आपल्या सेकंड इयरमध्ये जेवढेही विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एक महत्त्वपूर्ण सूचना आहे की ज्या विद्यार्थ्यांचा ऐच्छिक भूगोल विषय आहे, ज्यांचा भूगोल आहे ते सर्व विद्यार्थी स्किल इन्हान्समेंट कोर्ससाठी किंवा SECसाठी या SECच्या पेपरला त्या विषयाला जातील. म्हणजे भूगोलचे विद्यार्थी हे भूगोलला जातील. हा सिलेबस जो आज मी सांगणार आहे SECचा तो फक्त इतिहास, ज्यांचं ऐच्छिक हिंदी आहे, ज्यांचं ऐच्छिक राज्यशास्त्र आहे या विद्यार्थ्यांसाठी आहे. म्हणजे इतिहासचे विद्यार्थी, हिंदीचे विद्यार्थी आणि राज्यशास्त्राचे विद्यार्थी या तीनही विषयांच्या विद्यार्थ्यांसाठी हा पेपर आहे. भूगोलसाठी तुम्हाला भूगोलच्या सरांनी तो पेपर दिलेला असेल, त्याचा अभ्यासक्रम पाठ्यक्रम जोही आहे तो सांगितलेला सुद्धा असेल. आता तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल किंवा ज्यांचं भूगोल आहे अशांसाठी भूगोल SEC असेल. ते आपले प्राध्यापक मोठेराव सर तुम्हाला शिकवतील. आणि हा जो पेपर आहे टुरिझमचा पर्यटन, हा इतिहास विषयाला देण्यात आलेला आहे. तो पेपर फर्स्ट आहे स्किल इन्हान्समेंट कोर्सचा. आणि च्या अंतर्गत आपले हिंदी आणि राज्यशास्त्राचेही विद्यार्थी त्यांच्यासाठी सुद्धा हाच पेपर आपल्या महाविद्यालयाच्या वतीने ठेवण्यात आलेला आहे. तर आपण या पेपरमधील घटकांची माहिती घेऊयात. हा जो पेपर आहे तो पेपर आहे आपल्याला 50 गुणांसाठी. येणारं जे तुमचं थर्ड सेमिस्टर आहे त्यासाठी 25 गुण आहेत. आणि उरलेले जे 25 गुण आहेत ते आपली ज्यावेळेस तुमची फोर्थ सेमिस्टरची परीक्षा असेल त्याबरोबर विद्यापीठाच्या नियमानुसार 12 पानांच्या उत्तरपत्रिकेवर हा उर्वरित 25 मार्काचा थेरी पेपर तुमचा घेण्यात येईल. आणि या सेमिस्टरला जे याच्यामधले 25 गुण आहेत ते 25 गुण आपल्या प्रॅक्टिकल वर्कसाठी आहेत. तुमच्या लक्षात आलं की हा पेपर तुम्हाला 50 गुणांसाठी आहेत आणि हे जे गुण आहेत ते तुमच्या
टक्केवारीमध्ये ॲड होणारे आहेत. सेमिस्टर तिसरे पेपर फर्स्ट SEC स्किल इन्हान्समेंट कोर्स, पेपरचं नाव आहे टुरिझम पर्यटन. टुरिझम म्हणजे पर्यटन. आता याच्यामध्ये पहिला घटक आहे तो आहे इंट्रोडक्शन ऑफ टुरिझम. पर्यटनाचं प्रास्ताविक किंवा पर्यटनाची माहिती प्रस्तावना. याच्यातला पहिला उपघटक आहे डेफिनेशन म्हणजे व्याख्या. कशाची व्याख्या? तर पर्यटनाची व्याख्या. ब आहे हिस्टोरिकल बॅकग्राऊंड, ऐतिहासिक पार्श्वभूमी. कशाची? तर पर्यटनाची. पर्यटनाची ऐतिहासिक पार्श्वभूमी. सी आहे टाइप्स. टाइप्स म्हणजे प्रकार, पर्यटनाचे प्रकार. आणि डी आहे नेचर अँड स्कोप ऑफ टुरिझम. पर्यटनाचा स्वरूप आणि व्याप्ती हा पहिला घटक आहे. याच्यानंतर दुसरा घटक आहे डेव्हलपमेंट ऑफ टुरिझम म्हणजे पर्यटनाचा विकास. डेव्हलपमेंट म्हणजे विकास. कशाचा? तर पर्यटनाचा. याच्यातलं पहिलं बीट आहे पर्पज ऑफ इम्पॉर्टन्स. पर्पज अँड इम्पॉर्टन्स. पर्यटनाचा उद्देश किंवा हेतू आणि पर्यटनाचं महत्त्व काय आहे. याच्यानंतर बी आहे सार्जंट कमिटी. सार्जंट आयोग किंवा सार्जंट समिती. या पर्यटनाच्या संदर्भामध्ये सरकारनं पर्यटनाच्या विकासासाठी जी सार्जंट यांच्या नेतृत्वाखाली समितीची स्थापना केली. त्या समितीनं दिलेल्या वेगवेगळ्या सूचना चाही अभ्यास आपल्याला याच्यामध्ये करायचा आहे. सी आहे इंडियन टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. भारतीय पर्यटन विकास मंडळ. आणि डी आहे महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळ. याची माहिती आपल्याला या दुसऱ्या उपघटकामध्ये घ्यायची आहे. टुरिझम म्हणजे पर्यटनाचा विकास याच्यामध्ये. तिसरा उपघटक आहे ट्रान्सपोर्ट अँड ॲकोमोडेशन. ट्रान्सपोर्ट आवक जावक, दळणवळण किंवा वाहतूक व्यवस्था. आणि ॲकोमोडेशन म्हणजे निवासी व्यवस्था, राहण्याची भोजनाची व्यवस्था. याच्यामध्ये पहिलं बीट आहे ट्रान्सपोर्ट. त्याचं नेचर. कशाचं? दळणवळणाचं स्वरूप. म्हणजे आपण कुठल्या वाहनाचा वापर आपल्या पर्यटनासाठी सहलीसाठी करणार आहोत. बी आहे ट्रॅव्हल एजन्सीज. ज्या काही वाहतुकीसाठी ज्या काही एजन्सी आहेत त्याची माहिती आपल्याला घ्यायची आहे. आता सी आहे अकोमोडेशन
नेचर अँड टाईप्स, त्याचं स्वरूप आणि प्रकार कशाचं, तर आपल्या निवासी आणि भोजन व्यवस्थेचं, ज्याला आपल्या साध्या भाषेमध्ये उपहारगृहे आणि म्हणजे थोडक्यात लॉजिंग आणि बोर्डिंग. डी आहे इम्पॉर्टन्स ऑफ ट्रान्सपोर्ट अँड अकोमोडेशन. या दळणवळणाचं आणि आपल्या निवासी आणि भोजनाच्या व्यवस्थेचं महत्त्व. चौथा घटक आहे इम्पॅक्ट ऑफ टुरिझम, पर्यटनाचा इम्पॅक्ट. उद्देश किंवा परिणाम. याच्यामध्ये पहिलं बीट आहे रोल ऑफ हिस्ट्री इन टुरिझम, इतिहासाचा किंवा इतिहासाची पर्यटनामध्ये काय भूमिका आहे. दुसरा आहे सोशियल इम्पॅक्ट, त्याचा सामाजिक परिणाम किंवा उद्देश म्हणून. तिसरा उपगट आहे कल्चरल इम्पॅक्ट, सांस्कृतिक त्याचा परिणाम. आणि याच्यामधलं जे चौथं बीट आहे इन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट, पर्यावरणावर झालेला परिणाम. या 4 घटकाच्या माध्यमातून आपल्याला हा जो पेपर आहे SEC साठी दिलेला स्किल इन्हान्समेंट कोर्ससाठीचा पेपर फर्स्ट, पेपरचं टायटल आहे टुरिझम, पर्यटन, हा 50 गुणांसाठी आहे. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे येणाऱ्या तिसऱ्या सेमिस्टरसाठी 25 गुण आहेत आणि या पेपरमधले जे उर्वरित 25 गुण आहेत ते आपल्या चौथ्या सेमिस्टरमध्ये याची विद्यापीठाच्या 12 पानांच्या उत्तरपत्रिकेवर आपल्याला परीक्षा घ्यायची आहे. आता हे जे इंटरनलचं सांगितलं तुम्हाला 25 मार्क, त्याच्यामध्ये अंतर्गत मूल्यमापनासाठी महाविद्यालयीन स्तरावर 10 गुणांची तुमची एक टेस्ट घेतली जाईल, चाचणी घेतली जाईल. आणि हे जे काही 4 घटक आहेत या घटकावर विद्यार्थ्यांनी निवडलेल्या विषयानुसार तुम्हाला 15 गुणांसाठी सेमिनार द्यायचा आहे. आता तुम्हाला या पेपरच्या बाबतीत आणि या पेपरमधल्या पाठ्यक्रमाच्या बाबतीमध्ये इत्थंभूत माहिती मी तुम्हाला या तासिकेमध्ये दिलेली आहे. जर कुणाची काही अडचण असेल तर तुम्ही मला प्रत्यक्ष फोन करून सुद्धा विचारू शकता. आज आपण याच ठिकाणी थांबतोय आणि मी पहिल्यांदाच मुद्दा स्पष्ट केला आहे की जे भूगोलचे विद्यार्थी आहेत, ज्यांचा ऐच्छिक भूगोल विषय आहे, ते सर्व भूगोलचे विद्यार्थी भूगोलच्या SEC कोर्ससाठी प्राध्यापक मोठेराव सरांशी संपर्क साधतील. आणि राहिलेले जे काही राज्यशास्त्राचे विद्यार्थी आहेत, हिंदीचे विद्यार्थी आहेत आणि इतिहासाचे विद्यार्थी आहेत, या 3ही विषयाच्या विद्यार्थ्यांसाठी SEC साठीचा हाच पेपर असेल. पर्यटन म्हणजेच इतिहासचे विद्यार्थी, हिंदीचे विद्यार्थी आणि राज्यशास्त्राचे विद्यार्थी माझ्याशी संपर्क साधावा. धन्यवाद.